हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? सगळ्यात पहिल्यांदा तर नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अ व्हेरी हॅपी न्यू इयर टू ऑल. सो आता वाजले सकाळचे 5:30 आणि मी झालीये मस्तपैकी रेडी. का? अहो का काय विचारताय? मी जातीये माझ्या सगळ्यात स्पेशल आणि हक्काच्या जागी माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला भेटायला. चलो फिर चले हम. असं फ्रेंड्स, असं वाटतंय पुणेकर आणखीन पण झोपेतच आहेत. ब्रो, सकाळचे 6 वाजलेत आणि तरी पण रोड बराच सायलेंट आहे. असो, आपल्याला काय, तसं कोणाकोणाला उत्सुकता आहे बरं माझं कोण असं सगळ्यात स्पेशल आहे हे जाणून घ्यायला? बरं बरं, जाऊ द्या, कशाला तुमच्या मेंदूला जास्त ताण देते? आधीच काय कमी ताण असतो होय तुम्हाला? मीच सांगते. हा, पण थोड्या वेळाने बरं का. हे बघा गाईज, आपण आपल्या जागी आलो तर आहोत, बट ही लाईन बघा. आता माझ्याच व्यक्तीला भेटण्यासाठी इतक्या लाईन मध्ये उभं राहावं लागतं. बट ठीक आहे, असं बोलतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. असो, आपणही इथं आपला टाइम आणि पायदुखी देऊयात. सो फायनली 2.5 तासाचा वेट केल्यानंतर आपण आलो आहोत माझ्या लाडक्या बाप्पाकडे. येस फ्रेंड्स, आपण करतोय न्यू इयर सेलिब्रेट श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. मी जेव्हा केव्हा इथे येते ना, मला एकदम मोकळं असं वाटतं. असं वाटतं की बाप्पा आहेत ना, मग का टेन्शन घेते तू, बाप्पा सब ठीक कर देंगे. आज बाप्पांच्या मूर्तीकडे बघितलं आणि हात जोडून एवढंच बोलले की वर्ष संपलं, तू जसं त्यात मार्ग दाखवला तसाच मार्ग पुढे दाखव आणि मनात ठरवलं ते सगळं पूर्ण होऊ दे. आज बाप्पांच्या डोळ्यात बघून असं पॉझिटिव्ह फील होत आहे. असो, आपण बाप्पाजवळ किती वेळ बसलो तरी कमीच आहे. सो फायनली आपले दर्शन झाले आहेत आणि आपण थोडा फोटोशूट केला, देन निघालो परतीच्या वाटेला, म्हणजेच आपल्या हॉस्टेलला रूमवरच्या बाप्पाला मस्तपैकी प्रसाद ठेवला, नववर्षाचा गोड मानून घे म्हणले आणि काही चुकलं असेल तर क्षमा कर असं म्हणून पाया पडले. तसं फ्रेंड, प्रत्येकाचा न्यू इयर वेगवेगळ्या वेळेस चालू होतो. जसं मराठी माणसाचा न्यू इयर हा गुढीपाडव्यापासून, व्यापाराचा न्यू इयर हा दिवाळीपासून आणि आपल्यासारख्या कॉलेजवाल्यांचा तर प्रत्येक सणालाच म्हणा. बट तुम्हाला माहित आहे का, 1 जानेवारीला न्यू इयर का सेलिब्रेट करतात आणि कधीपासून स्टार्ट झालंय ते? नाही ना? सो चला तर मग जाणून घेऊयात. सो 1 जानेवारी हा दिवस आपण नववर्ष म्हणून साजरा करतो, कारण जगभरात वापरल्या जाणाऱ्या ग्रिगोरियन कॅलेंडरनुसार हा वर्षाचा पहिला दिवस आहे. याची सुरुवात प्राचीन रोममध्ये जुलियस सीझर यांनी 45 BCE मध्ये केली होती आणि नंतर 1582 मध्ये ग्रिगोरियन कॅलेंडरद्वारे हा नियम पाळला गेला. लोक नवीन आशा, नवीन आरंभ आणि नवीन संकल्पनासाठी हा दिवस उत्साहाने साजरा करतात. ओके, सो न्यू इयर कधी स्टार्ट झालं आणि का करतात हे तर तुम्हाला माहितच आहे. सो चला मग आता सगळ्यांनी मिळून काही ना काहीतरी रिझॉल्युशन्स करूयात. आणि हो, फक्त रिझॉल्युशन्स लिहायचे नाहीत बरं का, तर ते पूर्ण करायचे. सो हे इज माय वॉल. आपण बघूयात माझे रिझॉल्युशन्स. सो माझे रिझॉल्युशन्स असे की हेल्थ फर्स्ट, then income stability, no negative thoughts, new learning, digital detox, start an internship, let's go off unnecessary anger, and I will work a little every day toward my goals. हे आहेत माझे रिझॉल्युशन्स आणि मी नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. सो रिझॉल्युशन्स तर आपण रीड केलेले आहेत, बट त्या सोबतच ना मी काही थॉट्स लिहिले आहेत माझ्या वॉल्सवर, जसं की बिग जर्नीज बिगिन विथ स्मॉल स्टेप्स, be the best version of yourself, success means what, then dream is not that which you see while sleeping, it is something that does not let you sleep. Then if the plan doesn't work, change the plan but never the goal. Do it for the people who want to see you fail. And lastly but not least, I can and I will definitely. त्याचबरोबर मी इथे माझा टाइम टेबलही लावलेला आहे आणि ही अशी आहे माझी वॉल. अशीच तुमचीही एक वॉल तयार करा, तुमचेही रिझॉल्युशन्स लिहा आणि ते नक्कीच पूर्ण करा. तर मंडळी,
अशा प्रकारे आपले रिझॉल्युशन्स तर झालेत, बट सगळ्यांनी नक्कीच स्वतःचे रिझॉल्युशन स्वतःला काय अचीव्ह करायचे ते एका नोटबुकवर और स्टिक नोटवर लिहून नेहमी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि ते पूर्ण करायचा 100% प्रयत्न करा. आणि हो, मला हे सांगायला विसरू नका की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. सो स्टे ट्यून गाईज फॉर नेक्स्ट ब्लॉग अँड लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. सो नेक्स्ट ब्लॉग सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्लीज गाईज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल प्लीज. सो भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत वन्स अगेन हॅपी न्यू इयर अँड बाय.